जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचा प्रचंड रोष आहे। भारतीय जनता पार्टी शेतकऱ्याच्या बाबतीत शब्द काढायला तयार नाही। देवेंद्रजींनी स्वतः 2014ला एक शेतकऱ्याची दिंडी काढली होती। कापसाला 10,000 रुपये भाव 2014ला मागितला होता। सोयाबीनला भाव 6,000 2014ला मागितला होता। आज 2024 लागलं, आज सोयाबीनला 4,000 रुपये भाव आहे। आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं नारा दिला होता, केंद्रात नरेंद्रजी, महाराष्ट्रात देवेंद्र। मग आज देवेंद्रजी तुमचं केंद्रात नरेंद्रजी ऐकत नाही का? सोयाबीनला 6,000 रुपये भाव तुम्ही मागितला होता, 10,000 रुपये भाव आम्हाला देसान का? कापसाला आम्हाला 15,000 रुपये भाव द्या का? फक्त धर्माच्या नावावर मतं मागण्याचं नौटंकी राजकारण बंद करावं आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा। 2 यात्रा काढल्या, नागपूरला काढली होती, एक जिल्ह्यात काढली होती, गल्लीतली यात्रा झाली आता पदयात्रा। दिल्लीत जाणार आता विचार करून ही माझ्या शेतकऱ्यासाठी या जिल्ह्यातली यात्रा आहे। ती माझ्या मतदारसंघातल्या खारपान पट्ट्याची यात्रा होती। निश्चितपणे पंजाबच्या शेतकऱ्यासोबत आम्ही आमचा पाठिंबा आहे। उद्धव साहेबांनी आदेश दिला तर आम्ही दिल्लीला सुद्धा जाऊ। पुढची दिशा काय असेल? आता तुम्ही जे 2 प्रश्न, कापूस आणि सोयाबीनचा प्रश्न घेऊन तुम्ही पदयात्रा काढली, सरकारनं भाव दिला नाही तर पुढचं काय तुमचं? शेतकऱ्यांनी ठरवलं की चले जाओ आंदोलन, क्रांती आंदोलन राहणार आहे। त्यानंतर स्वरूप काय असेल? चले जाओ, भारतीय जनता पार्टीला हकालून द्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।